शिक्षण, संस्कृती, उद्योग, व्यापार, इतिहास सगळ्या गोष्टींनी संपन्न असणारं सुशिक्षित लोकांचं शहर अशी पुण्याची जगात ओळख आहे। जगात भारी असं म्हणत पुणेकरही आपली ही ओळख अनेकदा अभिमानाने मिरवत असतात। पण गेल्या काही वर्षांपासून पुण्याच्या याच संस्कृतीची विकृती झाली आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोरेगाव पार्क भागात एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने गाडीने रस्त्यावरील दोघांना उडवलं। त्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा चर्चेत आली ती पुण्यात नव्यानं निर्माण होत असलेली आणि संस्कृतीची विकृती करणारी पब आणि बार संस्कृती। आता या विषयात केवळ स्थानिक नागरिकच नाहीत तर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आवाज उठवायला सुरुवात केली आहे। त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत पाहूयात। पुणे खरं तर शिक्षणाचं माहेरघर आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे। पण आता भीती अशी वाटू लागली की हे पुणे हे ड्रग्सचं हब होतं की काय, पबचं हब होतं की काय, अशी भीती पुणेकरांना वाटू लागली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरून तसेच भारताच्या विविध राज्यातनं अनेक विद्यार्थी या पुणे शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात। चांगला शिक्षणाचा दर्जा पुणे शहरामध्ये आहे म्हणून एवढे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी येतात। अशाच विद्यार्थ्यांना हे पब मालक आपलं गिराईक बनवायचा प्रयत्न करतात। कॉलेजच्या आजूबाजूला त्यांची अशी सगळे एजंट फिरतात, मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात आणि आपल्या पबमध्ये कशा प्रकारची आमिषं आहेत की एका पेगवर दुसरा पेग फ्री अशी आमिषं विद्यार्थ्यांना दाखवली जातात। हे अल्पवयीन विद्यार्थी असतील, इतर मोठे सिनियर विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांना आपलं गिराईक बनवून आपला धंदा मोठा करण्याचा प्रयत्न करतात। दारूची पार्टी असतेच, पण आणखीन धंदा मोठा व्हावा म्हणून एका पुडीमध्ये साध्या कागदाच्या चिटोऱ्यावर ड्रग्स चिटकवून दिलं जातं। ते ड्रग्सची चिटोरं नुसत्या जिभेवर ठेवलं तरी ड्रग्स विरघळतं आणि ती वेगळीच नशा विद्यार्थ्याला अनुभवायला मिळते। स्वतःवरचा ताबा स्वतःला हातात राहत नाही म्हणून अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होतात। म्हणून आम्ही सरकारला विनंती करू की आपण जी 1:30 ते 2 वाजेपर्यंत जी पब संस्कृती आणि पबची हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली ती कुठेतरी शिथिल करावी आणि त्यांना 12 वाजेपर्यंतच परवानगी द्यावी। 12 नंतर एकही हॉटेल उघडं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जावी। जर सरकारनं ही कारवाई केली नाही तर शिवसेना हे असे पब ह्याच्या आधी फोडलेत, इथून पुढच्या काळातही आम्ही पब फोडू। व्हेज रेस्टॉरंट हे आपल्याला 11च्या पुढे उडे मिळत नाहीत, पण पब मात्र 2, 3, पहाटे 4 पर्यंत सुरू राहिलेले या पुणे शहरामध्ये आढळून येतात। हीच आमची मागणी कायम राहिलेली आहे की ह्या पबवर घाला घाला, नाहीतर शिवसेना अशा पबवर घाला घालेल। पुण्याची संस्कृती जी शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे ती टिकवण्याचं काम हे पुणे शहरात झालं पाहिजे। त्या भागातल्या नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली। आमचे युवकचे शिरसट यांनी या ठिकाणी बरेच वेळा पत्रव्यवहार केला, मी केला। पबची वेळ वाढवू नका तुझ्या कमिशनरला मी विनंती केली, पूर्वी याच्यासाठी पत्र दिले। पण काल ज्या पद्धतीने 2 युवक ज्या पद्धतीने त्यांचं अपघातामध्ये अमानुषपणे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं मरण पत्करावं लागलं, ह्या चिडून मरण पावलं। अशा लोकांच्या कुणीतरी बाजू घेतली पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांची या भागातले सामाजिक संघटना असतील आणि या भागातल्या जी प्रचंड मागणी की पब संस्कृती बंद केली पाहिजे, या भागातल्या नागरिकांनी आम्हाला बऱ्याच वेळा तक्रारी केल्यात। पुण्यात एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलानं केलेल्या अपराधाच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा नव्यानं रुजत चाललेली पब्स आणि बारची संस्कृती चर्चेचा मुद्दा ठरतीये। गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आता जवळपास सर्वच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरलेत। अपघाताच्या प्रकरणाचा निकाल काय लागेल हा प्रश्न आहेच, मात्र या निमित्तानं आता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित यावं आणि पुण्यात नव्यानं रुजत असलेल्या या पब्स आणि बारच्या संस्कृतीला आळा बसावा आणि यातून पुण्याची होणारी विकृती थांबावी एवढीच अपेक्षा आहे। सध्या एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाने केलेल्या अपराधाच्या प्रकरणामुळे पुण्यातील पब आणि बारची नव्यानं रुजत चाललेली संस्कृती पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा ठरली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आता जवळपास सर्वच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरलेत। अपघाताच्या प्रकरणाचा निर्णय काय लागेल हा प्रश्न आहेच, मात्र या निमित्तानं आता तरी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला सारत पुण्याच्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी एकत्र यावं आणि पुण्यात नव्यानं रुजू होणाऱ्या पब्स आणि बारच्या विकृतीला आळा बसावा एवढीच अपेक्षा। कॅमेरा पर्सन रोहित वनकट्टेसह प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।